इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचा प्लॅन बी, भाजपमधून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी, समर्थकांकडून हर्षवर्धन पाटलांना अपक्ष लढण्याचा आग्रह। इंदापुरात शरद पवारांचा अजित पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचे प्रवीण माने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये करणार प्रवेश, इंदापूर विधानसभेतून प्रवीण माने यांना उमेदवारीचे संकेत। मुंबईतील सर्वच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न तर लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर कार्यकर्त्यांना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न। गुहागरच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्येच रस्सीखेच, गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, शिवसेनेचे रवींद्र फाटक यांच्याकडून जागेची चाचपणी। महायुतीमध्ये विधानसभा जागांसाठी रस्सीखेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात 90 तर विदर्भात 20 जागांची मागणी, मंत्री धर्मराव बाबा अत्रामांची माहिती। विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नव्या चेहऱ्यांना संधी, 12 युवक निवडणुकीच्या तयारीला लागल्याची माहिती, लोकशाहीला सूत्रांची माहिती। आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेल, सिद्ध झाले नाही तर आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सुप्रिया सुळे यांना थेट आव्हान। दिव्यांग प्रमाणपत्रासाठी हॅकर्सच्या मदतीचा दावा, हॅकर्सच्या मदतीने 3 जणांनी प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती, अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांचा दावा। रायगडच्या तामिनी घाट हा रस्ता वाहतुकीसाठी बंद, माणगाव ते पुण्याकडे जाणारा मार्ग बंद, दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी केला बंद। उर्से टोलनाक्यावर नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर, उद्धव ठाकरेंच्या दौरा मार्गावर झळकले नाना पटोलेंचे बॅनर। उद्धव ठाकरे उल्हास बापट, अमित सरोदेंची भेट घेणार, आज संध्याकाळी दोघांच्या पुण्यातील निवासस्थानी घेणार भेट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यासंदर्भात भेटीत होणार चर्चा। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा बीडचा दौरा, 10 आणि 11 ऑगस्टला राज ठाकरे बीडच्या दौऱ्यावर। नागपूरमध्ये 2 राजकीय विरोधक एकाच पंचावर, आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनात देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख आले एकत्र। अमोल मेटकरींच्या वाहनावरील हल्ला प्रकरणी मनसेच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक, राजेश काळे यांच्यासह नितीन गव्हाळे पोलिसांच्या ताब्यात। उरण हत्याकांडाच्या प्रकरणी सातारामध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मुख्यमंत्र्यांनी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण योजना आणण्यापेक्षा महिलांना सुरक्षित ठेवण्याची केली मागणी। कल्याणच्या सहजानंद चौकामध्ये होर्डिंग कोसळलं, होर्डिंग कोसळल्यानं कल्याण परिसरामध्ये वाहतूक कोंडी। जालन्यामध्ये गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, 2023 मधील पीक विमा तात्काळ मिळावा यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। अहमदनगरमध्ये दिव्यांग प्रमाणपत्रासाठी हॅकर्सची मदत घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार, हॅकर्सच्या मदतीने 3 जणांनी प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती उघड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।